कोल्हापूरची आघाडी मिळालेली आहे। ठाकरे बंधू 16, महायुती 21 जागांवर सध्या मुंबईत आघाडीवर आहे। ठाण्यामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 3 ठिकाणी आघाडीवर आहे। पण सोलापूरमध्ये एक मोठी अपडेट, भाजपला 15 जागांवरती आघाडी मिळतानाचं चित्र आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत सोलापूरमध्ये अश्विन पाहायला मिळाली। खरंय, सोलापूरमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेस कोल्हापूर किंवा कोल्हापूरची अपडेट येते। कोल्हापूरमध्ये देखील आताच्या घडीला सर्वच पक्षांनी जी आहे ती काही ठिकाणी आघाडी घेतलेली बघायला मिळते। 5 जागांचे कल कोल्हापुरातले आपल्या हाती आलेले आहेत आणि कोल्हापूरचं चित्र काय सांगतंय, भाजपला 2, शिवसेना 1 तर काँग्रेस एका जागी आघाडीवर। त्यामुळे कोल्हापूरमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांनी आघाडी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळतं। तर सोलापूरमध्ये मात्र भाजपने एकूण 15 जागी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूरमध्ये 2-1-1 तर सोलापूरमध्ये 15च्या 15 जागी भाजपची आघाडी। आणि मुंबईचे आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत। मुंबईत भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 14, मनसे 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला अश्विन मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। खरं 25-21 आणि काँग्रेस ज्यांच्याबद्दल मगाशी म्हटलेलं होतं काही मंडळींनी की कदाचित काँग्रेस फार काही इम्पॅक्ट करणार नाही, पण सुरुवातीच्याच कालांमध्ये 7 ठिकाणी म्हणजे आता 58 कल आपल्या समोर आहेत 227 पैकी, त्यातल्या 7 ठिकाणी आताच्या घडीला काँग्रेस आघाडीवर आहे। इतरांचा आकडा 5 आहे। तर राष्ट्रवादीला मात्र अकाउंट अजून ओपन करता आला नाहीये, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी ज्यांना इकडे अजून अकाउंट ओपन करता आला नाही, पण बाकी सगळ्यांनी आता अकाउंट ओपन केलेलं दिसतंय। 25-20 असं जर आपण महायुती आणि ठाकरे असं 1-on-1 चित्र बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यांच्याकडे जोडला तर ते आकडे होतात 21। त्यामुळे 25-21, काँग्रेस 9, काँग्रेसचा आकडा 9 वर गेलाय। त्यामुळे काँग्रेस वाढताना दिसते। 9 ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी, काँग्रेस आणि मित्रपक्ष यांनी आघाडी घेतली आणि इतर 5, त्यामुळे 58 कल हाती मुंबईतले 227 पैकी। आणि कोल्हापूरमध्ये भाजप 2, शिवसेना 1 तर काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की राज्यामध्ये ज्या अपवादात्मक ठिकाणी, अतिशय अपवादात्मक ठिकाणी महायुती एकत्रित लढते, त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आहे। महायुती विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळेल। एकूण 5 जागांचे कल हाती आलेले आहेत। समसमान कल आहे ते प्रत्येक पक्षासाठी, पण मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे। मुंबईत वर कोण जात आहे, मुंबईत खाली कोण येत आहे, सध्या ही तुल्यबळ लढत असल्याचं मुंबईचं चित्र 23-21 असं मुंबईचं चित्र दिसतं। नवी मुंबईमध्ये भाजप 2 तर शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे। खरं नवी मुंबईचा मगाशी उल्लेख निघाला होता आणि ज्ञानदा तिकडे आपण बघितलेलं होतं तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे ते बॅटल आहे ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। थेट लढाई झालेली होती, राजकीय वार प्रतिवार झालेले होते। त्यामुळे नवी मुंबईतली आकडेवारी काय असणार सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र सध्याच्या घडीला जी आकडेवारी समोर येते त्यानुसार नवी मुंबईत दोघांनी थोड्या ठिकाणी आघाडी घेतली। संभाजीनगर भाजप शिवसेना प्रत्येकाने आघाडी घेतली आहे। नागपूर भाजप 16 जागी आघाडीवर, नागपूरमध्ये सध्या तरी भाजपची मोठी आघाडी दिसते। संभाजीनगरात भाजप शिवसेना 6-3, ठाकरे 3 जागांवर आघाडी। त्यामुळे मिक्स जर आकडेवारी इतर ठिकाणी दिसत असेल तर नागपूरमध्ये मात्र भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरचे सांगूयात भाजप 5, शिवसेना 2, काँग्रेस 2 अशी कोल्हापूरची आघाडी आहे। 81 पैकी 9 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्याचबरोबर मुंबईमध्ये 14 जागांवरती भाजपने आघाडी घेतली, 8 जागांवरती शिवसेनेनं घेतली, ठाकरेंनी 14 जागांवरची आघाडी टिकवून ठेवलेली आहे। मनसे 7, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 9 आणि इतर 5। संभाजीनगरामध्ये MIMची कडवी झुंज पाहायला मिळते। MIMचे उमेदवारांनी सुद्धा मुसंडी मारलेली आहे। आत्ताची जी शेवटची अपडेट होती त्यानुसार 5 ठिकाणी MIMचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। तशीच परिस्थिती आपल्याला ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते। नवी मुंबईची जी लढत आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची झाली, कारण ती भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळालेली होती। भाजप 6 आणि MIM 4 जागी छत्रपती संभाजीनगरमध्ये आघाडीवर आहे। कोल्हापुरातले 5 जागांचे कल हाती आलेत। पुण्यात काय होत आहे त्याचे सुद्धा अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, पण मुंबईचा आकडा प्रत्येक क्षणाला बदलतो आहे आणि मुंबईत काय होतं याची उत्सुकता फक्त राज्याला नाही तर देशाला सुद्धा आहे। खरं आणि जी आकडे समोर आहेत सध्या तरी नेक अँड नेक फाईट दिसते ज्ञानदा, कारण 14-8, 14-7, 22-22 आणि त्याला जर काँग्रेसचे बाकीचे 9 जण इकडे पकडले तर 22 आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष 9, इतर 5, 58 पैकी हा जो कल समोर आलाय तो आपल्याला समोर दिसतोय। तिकडे कोल्हापूरमध्ये देखील 5 जागांचे कल हाती आलेले आहेत। कोल्हापूरमध्ये देखील भाजप 2, शिवसेना 1, काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये नांदेडची लढाई देखील मोठी आहे, कारण अशोक चव्हाण आणि त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा तिकडे पणाला लागली आहे। तिकडे देखील आकडेवारी समोर आहे। नवी मुंबई भाजप 2, शिवसेना 2, अकोल्यामध्ये भाजप 2 जागी आघाडीवर। त्यामुळे अकोल्यामधला देखील अपडेट आपल्याकडे येतोय। संभाजीनगरात भाजप 6 तर MIM 4, MIM टफ फाईट देते तिकडे भाजपला 6-4 आताची आकडेवारी। मुंबईचा आकडा 22-22 असा झालेला आहे। तर समसमान पातळीवरती खूपच सुरुवातीचे कल आहेत। आपण स्पष्ट करायला पाहिजे की एक तर हे निकाल नाही, ते कल आहेत आणि अतिशय सुरुवातीचे कल आहेत, कारण जेमतेम 15-16 मिनिटं झालेली आहेत मुंबईचे जे कल आहेत ते हाती यायला सुरुवात झाल्यापासून।
नवी मुंबई, ठाणे, अकोल्यामध्ये भाजप 2 जागांवरती आघाडी घेऊन आहे आणि मुंबईचा विचार करता आत्ता जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला मुंबईचे कमी मतदान झालंय. त्या मतदानाचा फॅक्टर सुद्धा इथे गृहीत धरावा लागेल. मुंबईमध्ये केवळ 53% मतदानाची नोंद झालेली आहे. गेल्या वेळेला 2017 साली 9 वर्षांपूर्वी मुंबईत 55% मतदानाची नोंद झालेली होती. मुंबईत सुरुवातीला केवळ 46 जागांची मतमोजणी सुरू आहे. 227 जागांची मतमोजणी होणार आहे, पण सुरुवातीला फक्त 46 जागांवरची मतमोजणी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे, त्यामुळे दरवेळेला आपल्याला सवय आहे की दुपारी 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत सगळं चित्र क्लिअर होऊन जातं. तसं दिसणार नाही. आणि वसई विरार, मीरा भाईंदर 2 महानगरपालिका अशा आहेत की जिथे अजून सुरुवातच नाही मतमोजणीला. खरं मीरा भाईंदर म्हटलं तर पुन्हा एकदा आपण बघितलेलं होतं ते बॅटल. अर्थातच तिकडे प्रताप सरनाईक आणि त्यासोबतच तिकडचे भाजपचे नेते नरेंद्र मेहता, आणि तिकडे वसई विरारमध्ये तिकडे देखील बविया आणि मनसे एकत्र लढते ज्ञानदा, आणि तिकडे ठाकरेंची शिवसेना ही वेगळी लढते. त्यामुळे तिकडेही फार इंटरेस्टिंग समीकरण आहेत. मात्र तिकडची अजून मतमोजणीच सुरू झाली नाहीये. मीरा भाईंदर आणि वसई विरार मतमोजणी अजूनही सुरू झालेली नाही. का सुरू झाली नाहीये आपल्याला अजून कारण स्पष्ट नाहीये. मात्र सध्याचे जे कल समोर येत आहेत त्यानुसार बाकीची पण टॅली आपण आपल्या प्रेक्षकांना ज्ञानदा सांगूया. धुळ्यामध्ये भाजप 4 ठिकाणी आघाडीवर 74 जागा आहेत, तर अमरावतीमधले कल अजून हाती आले नाहीत, 87 जागा आहेत. तिकडे ठाण्यामध्ये 6 जागी भाजप, 9 जागी शिवसेना आघाडीवर. भिवंडीत 6 जागी आघाडीवर आहे भाजप, एकूण जागा आहेत 90. नवी मुंबईत भाजप शिवसेना 2-2 अशी आताची स्थिती आहे. नांदेडमध्ये भाजप 5, शिवसेना 5 अशी स्थिती आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक. नवी मुंबई भाजप शिवसेना 2-2 अशी स्थिती. पिंपरी चिंचवड भाजप 8, शिवसेना 1, राष्ट्रवादी 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2. 17 कल हाती आले. तर सोलापूरमध्ये 102 पैकी 18 कल आणि सगळे कल भाजपच्या बाजूने जात आहेत. ज्ञानदा, आणि महापौर कुणाचा बसणार, कुणाला कुणाची साथ घ्यावी लागणार, कोण वरचढ ठरणार, कुणाची सत्ता टिकणार, कुणाची सत्ता जाणार, या सगळ्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. आणि या